ते झालं घ्यावे लागतं. अच्छा आम्ही इथे काय रस्ता आतमध्ये बसतो आणि तुम्हाला पण त्रास देणार आहे. तुमको कोई टेन्शन मग झालेलं बोललो नाही झालं. साहेबांचे आले 3 कॉल आहे. बोलल्यानंतर मला पण माहित नाही, त्यांनी व्हिडिओ पाठवला. त्यांचा कॉन्टॅक्ट त्यांनी पाठवलं, माझ्या सोडून मी इकडे आलो. दोन दिवस वेगळे येत होते. फोटो काढल्यानंतर कालचे व्हिडिओ फोटो आहे. कालचे माणसं आलेले, आजच्या माणसं आलेले. वाकई हालत तो बहुत खस्ता है यार. भाडाच करते. आता मिलिंद नार्वेकर आमचे जे आमदार आहेत त्यांची पण एजन्सी भाडाच करते. त्यामुळे आता ते न केल्यामुळे आम्हाला हे करावं लागतंय. कारण नेमकं प्रकरण काय? शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद नाही आहे. प्रथमतः विषय असा झालेला आहे की आदरणीय आमचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या MLC फंडातनं भुजाळे तलावासाठी चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात फंड आलेला आहे. त्याच्या काही NOCसाठी काम थांबलेलं, आता त्या NOCs प्राप्त झालेल्या आहेत व कामाची गती धरलेली आहे. कारण की गेले 2-3 वर्ष जवळजवळ काही भुजाळे तलावाचं तुम्ही अगर बघाल परिस्थिती बिकट आहे. त्यांची वॉल कंपाऊंडची फेन्सिंग झाली, ती पूर्ण नवीनरित्या पूर्ण गेटचं काम चालू होतं. काही गैरसमज झाले आहे. त्याच्यामध्ये कोणी म्हाडाचा अधिकारी आला आहे आणि त्याने आज जो गेटचा पिलर जो बांधण्यात आला होता, त्या गेटचा पिलर हा तोडण्याकरता आला होता तो. तर ते आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी मिळून ते थांबवलेलं आहे. ते थांबवून आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आमचे विभाग प्रमुख संतोष राणे साहेब, आमचे विभाग समन्वयक अशोक पटेलजी, आमचे विधानसभा प्रमुख कैलाश कनसेजी आणि आमची सगळी शिवसेनेची टीम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत की या अधिकाऱ्यावर ज्याच्याकडे कोणत्याही गव्हर्नमेंट अधिकारी अगर तोडण्याकरता येत असेल त्याला प्रथमतः तर BMCला सूचित करून BMCचा अधिकारी घेऊन पोलीस बंदोबस्त घेऊन काही अगर इलिगल ॲक्टिव्हिटी असेल तर ही कोणती इलिगल ॲक्टिव्हिटी नाही. ही शासनाच्या परवानगीने सुशोभीकरणाचं काम चालू आहे आणि हे काम कोणाचं आहे? हे जनहिताचं काम आहे. हे लोकांचं कामाचं. टकराव मैं ऐसा बोलूँगा नहीं, कारण की गेले 4-5 दिवस सतत या विषयावर चर्चा होत होती. पण आज अचानक काम जिथे सुरू होतं त्या कामाच्या इथे येऊन कोणीतरी कामं थांबवून आणि एका माडाच्या अधिकाऱ्याला घेऊन आज हे तोडण्यात आलं आहे. म्हणजे तोडण्यात म्हणजे अर्धा तोडलं आहे आणि तेवढंच आमच्या शिवसैनिक तिकडे पोचल्यामुळे ते काम आम्ही थांबवलं आणि काम थांबवून आमचं जे कामाचं कंपाऊंड वॉलचं आहे ते आम्ही चालू ठेवलेलं आहे. पण आता तुमची असं काय वाद झाला की जेणेकरून पोलीस स्टेशनपर्यंत तुम्हाला यावं लागलं? दुसरीकडे ज्या विधानसभेमध्ये उभं करण्यात आलेलं आहे ते आमदार काँग्रेसचे आमदार त्यांच्या विभागात येतो असं देखील सांगण्यात येतं. काय सांगाल? गेले 5 वर्षापासून या तलावाचा इतिहास हा खूप जुना आहे आणि गेले 3.5-4 वर्ष झाले या तलाव याच्यावर कोणीही लक्ष दिलेलं नाही. 2020ची ऑर्डर हे स्थानिक आमदाराकडे असल्यामुळे त्यांनी गेले 2020पासून काय काम केलं हे जनतेला माहिती आहे. आणि 2025मध्ये आम्हाला गेल्या 7व्या महिन्यात 17 तारखेला आमच्याकडे NOC कॉपी आली आणि 17 तारखेला NOC आल्यानंतर आमच्या हातात पोहोचेपर्यंत 25 तारीख झाली आणि आज आपण 10 तारखेच्या ह्याच्यात आहे उभे. या 10 तारखेपर्यंत आपण तिथे काम सुरू केलं आहे. मोठ्या प्रमाणात काम सुरू झाल्यानंतर लोकांना माहीत पडलं आणि कुठेतरी याच्यात राजकीय वळण मी आणत नाही, कारण की कालच माझे स्थानिक आमदार यांच्याशी बोलणं झालेलं की आपला हा वाद म्हणजे नार्वेकरांची पण त्यांचं बोलणं झालं होतं की हा आपला वाद नाही आहे. हा जे काय आपसामध्ये आपण बसून तुमचंही नाव लागला पाहिजे. मिलिंदजी बोलले मला काही इकडे पुढे लढायचं नाही आहे, तुम्ही लढा, तुमचं काम करा, पण मी या राजकारणात जाणार नाही. जरी मी पदाधिकारी असला तरी मला एकच बोलायचं आहे की गेले 3.5 वर्ष इकडल्या जनतेला जे त्रास सहन झाला आहे. पहिलं सार्वजनिक गणपती असेल, घरगुती गणपती असेल, हा घरगुती गणपती इकडे विसर्जन थाटात माटात व्हायचा आणि 7,000 गणपतीची नोंद व्हायची. 7,000 घराची गणपतीची नोंद व्हायची. आता जे जाऊन कुठेतरी 2,500 मध्ये आलेलं आहे.
आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजूबाजूला आज गणपतीचा सण उत्सव हा वाढत चाललेला आहे. प्रत्येकजण आपल्या घरात गणपती आणतोय, इको फ्रेंडली आता आपल्याला शासनाने हे केलं तर इको फ्रेंडली आणतोय. तर आजूबाजूचे जे परिसरमधले लोक आहेत त्याच्यात आपल्याला यायला पाहिजे, म्हणून आपण हे नार्वेकर साहेबांचा फंड वापरून लवकरात लवकर हे काम कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केलेला. आणि राहिलं काम करायला इतर भरपूर काय आहे, पण मला एवढं सांगायचं गेले 3.5 वर्ष झाले, मग त्याच्यातला विसर्जन झालेला काळ हा का अजून काढण्यात ना का नाही आला. 3.5 वर्षात एवढंच जर तुम्हाला स्टंटबाजी करायची होती मग त्याच्यावर लक्ष द्यायचं होतं. तुम्ही त्याच्यावर एकानेही लक्ष दिलेलं नाही. आणि आमचे इकडले सुपुत्र म्हणजे मालाडचे सुपुत्र मिलिंदजी नार्वेकर साहेब यांना नुसतं जसं कानात आल्यानंतर पहिलं फंड हा त्यांनी उजाल्या तलावाला दिला आहे आणि त्याचं काम मोठ्या जोशात सुरू झालेलं आहे. आणि याचं नोंद घेतल्यानंतर विरोधक असतील या आमच्या संगतीतले पण असतील त्यांना धाकधूक वाढली असेल, त्याच्यासाठी हा कुठेतरी कट रचण्याचं काम झालेलं आहे. पण मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या गणपतीमध्ये म्हणजे आम्ही तर काम सुरू केलेलं आहे, अर्धं काम आम्ही म्हणजे एक गेटचं काम पूर्ण होणार आहे, वॉलचं पण बॉर्डरचं काम होणार आहे. पण याच्या पुढचं गणपती येईपर्यंत हा तलाव हा एकदम देखणीने तलाव म्हणजे मालाडकरांना एक अभिमान वाटेल की बाबा हे काम काही कोणतरी काही केलं आहे. आम्ही काही श्रेय घ्यायला येत नाही. उद्धव साहेबांचं एक स्लोगन आहे, आम्ही जेव्हा कुठलं काम हाती घेतो तर करून दाखवतो. तर हे आम्ही करून दाखवतोय, याचं सिद्ध होईल येत्या 10 दिवसात, कारण की आम्ही काम पूर्ण करणार. पण अर्धा भाग हा काँग्रेसच्या आमदार यांच्या हद्दीत येतो असं देखील सांगण्यात येतं नागरिकांकडून. त्या गेटवरून एवढं वाद निर्माण झाला असं मला एक सांगण्यात सांगतो, येतं. असं कुठेच लेखी दिलेलं नाही आहे हा गेट त्यांनी बनावा, हा गेट त्यांनी बनावा. टेक्निकल जर तुम्हाला याच्यात डीपली जायचं असेल तुम्हाला एक तुमच्या माध्यमातून तुम्ही एक याच्यातनं टेक्निकल विषयामध्ये जावा, ज्याच्यात तुम्हाला माहीत पडेल की कोणाला किती फंड पास झाला आहे आणि त्या फंडामधून कोण किती काम करू शकतो. कारण की कसं आहे, एकाने काम करून जनतेचं हाल तर व्हायला पाहिजे ना. आमचं मत काय आहे की जनतेला सुविधा व्हायला पाहिजे. हा आमचा पैसा नाही आहे, हा गव्हर्नमेंटचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, जनतेच्या उपयोगी व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि याच्या पुढे प्रयत्न करत राहील. क्या लगता है श्रेय कौन लेना चाहता है? आपने कहा हमको श्रेय लेना नहीं है, हमको श्रेय लेना नहीं है, हमको नाम की कोई पड़ी नहीं है. हमारा नाम लगे इसके लिए हम लोग लड़ रहे नहीं हैं. मैं वापस बोल रहा हूँ, वहाँ आप वहाँ पर जाएंगे तो 2025 यानी 17 तारीख 7वें महीने में हमको ऑर्डर मिला है काम करने का. काम शुरू होके 10 दिन हो रहा है, हमने एक भी बैनरबाजी नहीं की. हमारे यहाँ ऐसे बहुत जन हैं चमकने वाले जो पहले बैनरबाजी करते हैं और उसके बाद काम चालू करते हैं. 2-2 साल काम चालू नहीं हुआ, ऐसे मैं लिस्ट देता हूँ. उसने काम चालू करे, मैं आपके माध्यम से बोलता हूँ. बस इतना ही बोलना है. आप खुल के नाम क्यों नहीं ले रहे? आप कौन है? मैं किसी का नाम नहीं लूंगा. सुनो, इधर सब राजनीति वाले हैं, मैं किसी को नाम नहीं लेना. जिसने आज ये प्रयत्न किया है उनको ये प्रयत्न से, जिसने कल हमारी इतनी अच्छी बातचीत होने के बाद भी आज ये चीज़ हुई है तो उन्होंने उसके अगर उनके ऑर्डर से नहीं हुई है